तर ठाण्यापाठोपाठ आज कोकणातल्या चिपळूणमध्ये सुद्धा मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। सकल मराठा समाजानं आयोजित केलेल्या मोर्चाला कोकणातल्या मराठा समाजानं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास शहरातल्या पवन तलाव परिसरात या मूक मोर्चाची सुरुवात झाली आणि सुमारे 2 तासांनंतर दुपारी 1च्या सुमारास हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती एकवटला। मोर्चेकरांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलं आणि त्यानंतरच मोर्चाची सांगता झाली। या मोर्चात देखील राजकीय व्यक्तींनी हजेरी लावली होती। खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, माजी मंत्री भास्कर जाधव आणि नितेश राणे हे या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। दरम्यान मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावर ट्रॅफिकवरती काही निर्बंध घालण्यात आले। जड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली होती, तर काही ठिकाणी वाहतूक वळवली गेली होती। वाहतूक पोलीस, महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांच्या उत्तम नियोजनामुळे महामार्गावर प्रवाशांना कोणत्याही अडचणीला सामोरं जावं लागलं नाही।